घ्यायचा आहे, सामन्याकडे घेऊन जातोय. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज पवन. सामना 3 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग. पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू होता. गली पॉइंटच्या दिशेने चेंडूला भिरकावले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. तत्पूर्वी एक धावेचं समाधान मानावं लागतंय. या एक धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते. चांगल्या प्रकारचं तलवट ग्रामीण स्टार विरोधात जय गणेश पोसरे दादा संघ म्हणून समजले जाते. अकुट टप्प्याचा चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते. 2 धावा धाव फलकावरती लागतायत. प्रथम क्रमांक 25,001, द्वितीय क्रमांक 15,001, तृतीय आणि चतुर्थ 5,001. आकर्षक चषक. सर्व देणगीदारांचा पुनश्च एकदा हार्दिक आभार. पुढचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. लेग फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू येतोय. चेंडूच्या समोर क्षेत्ररक्षक जातोय. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रात. पंचांचा इशारा येतोय 1 धावेसाठी. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 3 धावसंख्या होते. प्रशांतजी पालांडे साहेबांकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले. या शृंखलेसाठी तुमचं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतोय. सामन्याकडे घेऊन जाते. पुढचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू होता. लेग फाईन लेगच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या रोखून धरण्याचं काम केलंय गोलंदाज प्रथम यांनी. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय. जय गणेश पोसरे विरोधात तलवट ग्रामीण स्टार. अकुट टप्प्याचा चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. ओमकार मात्र झेल तिथं सुटलाय आणि फलंदाजाला 2 धावेचा इशारा घेण्याचं काम केलंय आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत 2 ने वाढते. 5 धावा धाव फलकावरती लागतायत. चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन, त्याचप्रमाणे चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय जय गणेश पोसरे संघाने. हाय व्होल्टेजचा सामना आहे. अकुट टप्प्याचा चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 5 धावा. डीजे गणेश, जय गणेश संघाचा गणेश. पाहूया सुंदर अशी गोलंदाजी. जकडावून ठेवले फलंदाजाला आणि धावा रोखण्यात यश प्राप्त होत आहे गणेशला. आणि धावसंख्या कायम धावसंख्या बिनबाद 5. शुभम, पाहूया गणेश टू शुभम असा मारा होतोय. सुंदर असा स्लो यॉर्करचा चेंडू टाकला प्रयत्न केलेला आहे आणि 1 धाव मात्र करण्यात यशस्वी प्राप्त होतोय तो शुभम आणि धावसंख्येत भर होते. तसेच आता भास्कर महापदी यांना आमच्या आयोजकांतर्फे विनंती आहे की आता झालेला आहे, आता सामना शेवटचा आहे, थोडासा कड काढायला सांगतायत. पुन्हा एकदा 1 धाव काढण्यात यश प्राप्त होते ते शुभमला आणि धावसंख्या होते 7 बिनबा 7. पुन्हा एकदा गणेश मारा करतोय शुभम. सुंदर अशी गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते गणेश मार्फत आणि 1 धाव काढण्यात यश प्राप्त होते शुभमला. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते बिनबाद 8. मर्यादित 3 षटकांतील
दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या बिनबाद 8. पाहूया 3 षटकामध्ये किती धावांचा डोंगर या ठिकाणी. आणि आता मात्र थोडासा भरकटलेली गोलंदाजी पंच अविनाश चव्हाण यांची. वाईटचा इशारा आणि वाईटने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 9. बिनबाद 9. बिनबाद 9. पुन्हा एकदा गणेश मारा करतोय सूरजला. आपटून टाकलेला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी प्रदर्शन पाहायला मिळते गणेशच्या मार्फत. जय गणेश भोसरे संघाकडून. आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त होते गणेशला. धावसंख्या कायम. धावसंख्या बिनबाद 9. पाहूया दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 9. उर्वरित चेंडूंमध्ये किती धावांचा डोंगर पार करतोय. सुंदर असा मोठा फटका मारला या ठिकाणी. पाहूया झेलबाद होतो का. आणि हा मात्र षटकार. चेंडू जातोय सीमारेषेपार. षटकार. संधी मिळते डीजेला. कमॉन डीजे. हा चेंडूचा सामना शिल्लक आहे. या उर्वरित 6 चेंडूंमध्ये तळवत ग्रामीण स्टार किती धावा आपल्या संघासाठी जमा करते आणि किती धावांचं टार्गेट सेट करते ते पाहूया. आणि शेवटचा षटक हाणामारीचं षटक घेऊन येतोय मला वाटतंय फैजल. आणि स्ट्राईकला आहे शुभम. बिनबाद 15. 7.5च्या सरासरीने चाललेला हा संघ तळवत ग्रामीण स्टार. आणि आता मात्र फैजल एक अष्टपैलू खेळाडू ज्याने मागील 2 सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार घेतलेला आहे तो फैजल आता मात्र आपल्याला दिसतोय गोलंदाजीच्या मार्कवर. पाहूया 22-23 पावलांचा स्ट्रेट रनअप पॅव्हिलियन कडून मारा करतोय फैजल टू शुभम. ऑफ एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंच दंडित घोषित करतायत. वाईटचा इशारा. धावसंख्येने भर होते. धावसंख्या होते 16. बिनबाद 16. अजूनही सलामीची जोडी मात्र मैदानात आहे आणि धावसंख्या होते 16. पाहूया या 16 वरून उर्वरित 6 चेंडूंचा सामना शिल्लक आहे. आणि या 6 चेंडूंमध्ये 16 वरून किती धावा सेट करतायत, किती धावांचा डोंगर रचतायत तळवट ग्रामीण स्टार संघ. पाहूया फैजल टू मारा असेल शुभम. सुंदर अशी गोलंदाजी. चांगलं तितक्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते जय गणेश भोसरे संघाकडून. 1 धाव काढण्यात यशस्वी ठरतोय तो शुभम. या 1ने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 17. आणि पाहूया 17 हा क्रिकेट मधला एक अशुभ अंक मानला जातो. आता 17 हा गोलंदाजाला खतरा आहे की फलंदाजाला खतरा आहे की क्षेत्ररक्षणाला खतरा आहे. पाहूया या खतराचा खतरा टळतो. 17चा खतरा टळतो का पाहूया. पुन्हा एकदा फैजल गोलंदाजी मार्कवर. फैजल मारा करतोय सूरजला. सुंदर अशी गोलंदाजी. मला वाटतं हा झेलबाद आणि फलंदाजाला खतरा होतोय. विकेटचं पतन होतोय. पहिला गडी बाद होतोय. संधी मिळते डीजेला. कमॉन डीजे. ची जागा घेण्याची येतोय तो अजिंक्य. आणि 17 वरती खतरा मात्र अजून कायम असणार आहे. पाहूया फैजल टू अजिंक्य. सुंदर अशी गोलंदाजी. मात्र बॅटची एज लागून चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. पंचांचा 1 धावेचा इशारा आणि खतरा मात्र टळलेला आहे 17चा. आणि धावसंख्या होते 18. अजूनही शेवटच्या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक. तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन. शिवशंभो चषक 2024 पर्व 28 मध्ये एक संदीप जंगम
मॅन फ्रॉम पुणे निवे रामोळचे सुपुत्र आहेत. त्यांचं इथं या सामन्यासाठी शुभेच्छा आल्यात. सतीशजी जंगम पोसऱ्याच्या नाक्यावरनं हा मॅचचा आनंद घेत आहे. त्यांचा आम्हाला इथे आत्ताच फोन आला होता की पोसऱ्याच्या टीमसाठी आमच्याकडून शुभेच्छा असतील. तर धन्यवाद जंगम साहेब. सामन्यातील तिसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय फैजल. उजव्या एसटीच्या मला थोडासा खूप बाहेर स्ट्राईक रोटेट करण्याचा इरादा होता आणि वाईट पंचांचा इशारा येतोय आणि विकेट होते. तोपर्यंत आपण संधी देऊ डीजे ऑपरेटर यांना. सर्व महिला सदस्य या ठिकाणी आलेले आहेत. आमचे भास्कर भाऊ यांच्या मातोश्री आणि पत्नी, त्याचबरोबर आमचे संतोष भाऊ यांच्या देखील मातोश्री आणि पत्नी या ठिकाणी आलेल्या आहेत. तर त्यांचं मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. हॅलो. तर येताशी तिथं आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं, महिला वर्ग असू द्या, पुरुष वर्ग असू द्या, तर आपल्या गावातील जर कोण मान्यवर व्यक्ती इथे आले असाल तर नक्कीच आमच्यापर्यंत नावं द्या की जेणेकरून आमच्याकडून यथाशीत इथं स्वागत केलं जाईल. तर शिवशंभो चषक 2024 पर्व 28 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवर व्यक्तींचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. सामन्याकडे घेऊन जातोय. सेमीफायनलचा सामना आहे तलवड ग्रामीण स्टार विरोधात जय गणेश पोसरे. आताचं काय पंच? हॅलो. आताचा निर्णय काय आहे? तर झेल मात्र तिथं सुटला गेलाय आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 20 धावा धावफलकावरती लागतायत. 20 धावा धावफलकावरती लागतात. हाय व्होल्टेजचा सामना आहे. जय गणेश पोसरे विरोधात तलवड ग्रामीण स्टार. एक साईडला असेल ते तलवड गाव, तर दुसऱ्या साईडला असेल ते पोसरे. आपल्या 15 गावातील हे नावाजलेले दोन्ही दादा संघ. पुढचा चेंडू फैजल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता झाली. संघाची धावसंख्या रोखून ठेवले फैजल हा गोलंदाज. फैजल म्हटलं की रवी बुंबक. आपल्याला माहिती आहे की रवी बुंबक म्हटलं की मोठा हाकार माजवलाय त्या महाराष्ट्रात. एक गुणवान खेळाडू, स्फोटक गोलंदाजीची धुरा सांभाळतो तो रवी बुंबक. सातत्याने त्याची आठवण करून देतोय. संघाची धावसंख्या होते 2 गडीबाज. 20 धावा धावफलकावरती लागतायत. 20 धावा धावफलकावरती लागतायत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. स्वैर चेंडूचा मारा होते. पंचांचा इशारा येतोय. उजव्या एसटीच्या थोडासा खूपच बाहेर गेलेला चेंडू. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1 ने वाढते. 21 धावा धावफलकावरती लागतायत. योगेशजी उतेकर साहेब यांचं इथं आगमन झालेले, त्यांचं देखील मंडळाच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू डाव्या एसटीच्या थोडासा खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे. पंचांचा इशारा येतोय. 1 धावेने, या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 22 धावा धावफलकावरती लागतायत. 22 धावा धावफलकावरती लागतायत. सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यात जो संघ विजयी ओमकार सोरवणे संघ, ओमकार सोरवणे संघाचं इथं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. तर रुपेशजी पालांडे साहेबांना विनंती असेल त्यांना सन्मानित करावं. आणि कुणाल उतेकर आलाय का इथे? कुणाल उतेकर या आपण. तर आपल्याला माहिती आहे की कुणाल उतेकर हा आपल्या 15 गावातील आणि चोरवणे गावचे सुपुत्र आहेत. 15 गावातील चोरवणे गावचे सुपुत्र आहेत. ज्यांनी या क्रिकेट खेळामध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांचे पुत्र. धन्यवाद. दरम्यान कुणाल उतेकर केडी, आमचे चोरणे गावचे सुपुत्र केडी यांचा पुत्र कुणाल उतेकर याने खरं क्रिकेटमध्ये खूप छान प्रगती केलेली आहे आणि या ठिकाणी तो उपस्थित झाला. त्याचा मंडळातर्फे आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. हॅलो. कुणाल ओमकार चोरवण्याचा खेळाडू कुणाल, कुणाल याचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर मी आमच्या गावचे
सुपुत्र रुपेशराव पालांडे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. खरंच कुणालला जर कुणालच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ज्यावेळी आम्ही चोरवण्यात खेळायला जायचो तेव्हा कुणाल हा छोटी एक बॅट घेऊन आमच्या समोर खेळायला यायचा आणि तोच कुणाल आज या ठिकाणी चांगला एक खेळाडू तयार झालेला आहे. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि त्याचा आमचा मंडळातर्फे त्याचा यथोचित सन्मान केला जातोय. ज्यावेळी आम्ही चोरवण्यामध्ये आम्ही मॅच खेळायचो तेव्हा कुणाल छोटी बॅट घेऊन केडींचा पुत्र आहे छोटी बॅट घेऊन आमच्या समोर हल तर सामन्याकडे घेऊन जातोय. सेमीफायनलचा सामना आहे. दुसरं सत्र चालू होणार आहे. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 24 धावांची गरज. 18 चेंडू 24 धावांची गरज. मोठा सामना आहे. जय गणेश पोसरे विरोधात तलवट ग्रामीण स्टार संघाने. कारण पोसरे संघाचं सांगायचं म्हटलं की आपल्या 15 गावातील युवा पिढीने हा घडवलेला संघ आहे. तसेच ओमकार चोरवणे संघाचे एक ज्येष्ठ खेळाडू आनंद उतेकर यांचा देखील आम्ही मंडळातर्फे यथोचित सन्मान करण्यात येतोय. तर परशुराम मोरे यांना विनंती करतो की त्यांनी आनंद उतेकर यांचा सन्मान करायचा आहे. हॅलो तर नक्कीच आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि जर इथे या 2 दिवसात आज आणि उद्या जर कोणाचा बर्थडे असेल तर याची इथं आम्हाला कल्पना द्यायची. तसेच एक ओमकार चोरवणेचा ज्येष्ठ खेळाडू विलास उतेकर यांचा सुद्धा मंडळातर्फे सन्मान करण्यात येतोय. विलास उतेकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. महेश महापदी यांना विनंती करतो की त्यांनी विलास उतेकर एक चोरवणे ओमकार चोरवणेचा ज्येष्ठ खेळाडू विलास उतेकर यांचा सन्मान मंडळातर्फे करण्यात येतोय. विलास उतेकर ओमकार चोरवणेचे एक ज्येष्ठ खेळाडू त्यांचा देखील या ठिकाणी मंडळातर्फे यथोचित सन्मान करण्यात येतोय महेशजी महापदी यांच्या मार्फत. तरी आपण या स्पर्धेला उपस्थित दाखवली त्याबद्दल धन्यवाद. आपण स्पर्धेला उपस्थित दाखवली त्याबद्दल. मी परत जातोय विजय शिंदे यांच्याकडे कॉमेंट्री बॉक्स. तर नक्कीच निलेशजी सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो दीपेश पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 24 धावांचं आव्हान ठेवलंय. जय गणेश पोसरे संघासाठी शुभेच्छा आल्यात. सचिन शिंदे पोसरेच्या नाक्यावर ज्यांचं एअर कटिंग सलून आहे त्यांनी आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या संघासाठी आम्हाला फोन केला होता की त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. सामना चालू होतोय. सामन्यातील पहिलं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय दीपेश. चांगला फटका मारण्याचा होता. बॅटचे येज लागले तिथे झेलबाद होतोय आणि गणेशला माघारी परतावं लागलंय. डीजे गडी वाद होते. मोठा मासा गळाला लागलाय आणि बांधून ठेवले. पहिल्या षटकात गोलंदाज दीपेश यांनी पहिलं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते 1 धावा. एक गडी बाद. एक संतोष मिस्त्री चोरवणे जखमीच्या वाडी गावचे सुपुत्र आहेत. त्यांच्या इथं शुभेच्छा आलेल्या आहेत. तर आमच्यासाठी संतोष मिस्त्री साहेबांकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही त्यांचं धन्यवाद मानतोय. हां जे समालोचक आहे त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं देखील त्यांचं धन्यवाद. सामन्याकडे घेऊन जातोय. सामना पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. आखोटाब्याचा चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावेसाठी संघाची धावसंख्या 2 ने वाढते. डीजे पुढचा चेंडू चांगला फटका मारला. लेग फायलेगच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. पंचांचा इशारा येतोय. अविनाश चव्हाण आणि योगेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला सामना आहे. पहिलं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते. माझे साथी स्कोरर सांगतायत नितीनजी सकपाल साहेब 4 धावा धावफलकावरती लागतायत.
18 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 24 धावांची गरज असताना जो हुकला तो हरला, जो ठोकला तो जिंकला. क्रिकेटचा नियम आहे. कारण क्रिकेट म्हटलं की सारड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. पुढचा चेंडू दीपेश आपल्या बॉलिंग मार्कवरती पंचांच्या डाव्या साईडनी मारा करतोय. शिवशंभो चषक 2024 पर्व 28 मध्ये पुन्हा एकदा बॅटची एज लागले. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतोय 1 धावेसाठी. संघाची धावसंख्या होते 5 धावा धावफलकावरती लागतायत. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. प्रथम क्रमांक 25,001, द्वितीय क्रमांक 15,001, तृतीय क्रमांक 3,000, 5,001 व आकर्षक चषक या सर्व देणगीदारांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. संदीपजी केलसकर साहेबांकडून पोसरे संघासाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. चांगला फटका मारला लेग फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल मात्र तिथं सुटलाय आणि फलंदाजाला त्याचा फायदा होतोय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत 2 ने वाढते. 7 धावा धावफलकावरती लागतायत. महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी नंबर आपल्याला आठवण करून देतोय. पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 7 धावा. डीजे 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावांची गरज. हाय व्होल्टेजचा सामना आहे. हृदयाचे ठोके वाजवणारा हा सामना आहे. जय गणेश पोसरे विरोधात तलवट ग्रामीण स्टार. सामन्यातील दुसरं षटक घेऊन आलाय तो सूरज. अकोट टप्प्याचा चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडूची सांगता झाले. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालंय. ते महेंद्रसिंग धोनी यांच्या स्वरूपात एक चांगल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते. एक गुणवान खेळाडूंचा हा संघ समजला जातोय तो जय गणेश पोसरे. जय गणेश पोसरे विरोधात तलवट ग्रामीण स्टार. 24 धावांचा पाठलाग करायचा आहे. तटस्थ पंच योगेश जाधव आणि अविनाश चव्हाण. अजय राजमाने साहेबांकडून पोसरे संघासाठी शुभेच्छा आल्यात. तुमचं देखील धन्यवाद. अकोट टप्प्याचा चेंडू होता. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे. अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. 8 धावा धावफलकावरती लागतायत. आमच्या सोमेत जोडलेत आमचे मित्र बंधू प्रवीणजी महापदी. शिवशंभो संघाचं ज्यांनी नेतृत्व केलंय कित्येक वर्ष. क्रिकेटचा फार दांडगा अनुभव असलेले खेळाडू आहे. आमच्या समेत जोडले गेलेत. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. चेंडू इशारा येतोय पंचांचा. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 10 धावा धावफलकावरती लागतायत. डीजे षटक प्रगती पथावर असताना अजूनही विजयासाठी 14 धावांची गरज. 14 धावा धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती लागतात. 14 धावांची गरज असणार कारण शिवशंभो निवे संघाचा जेव्हा सामना झाला 13 चेंडूत 37 धावा कुठून काढल्या. तो मच्छिंद्र शिंदे एक स्फोटक म्हणून फलंदाज स्वीकारला. 5 षटकार मारले होते. फैजल यांचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर धडकावलाय पण चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. संघाच्या धावसंख्येत 2 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 12 या आकड्यावरती. डीजे
ठरणार काय याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल. कारण नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय ते तलवट ग्रामीण स्टार संघाने. झेल मात्र व्हायला होता कारण कॅच विन तर मॅच विन. कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा भारत देशाची साऊथ आफ्रिका विरुद्ध जेव्हा मॅच झाली, फायनल झाली, तर गेल्या वर्षी सूर्यकुमारने जो झेल पकडला होता आणि सामना जिंकला होता, या भारत देशाने त्याची आठवण करून देतोय आपण सातत्याने. कारण एक चांगल्या क्षेत्र संघाची धावसंख्या होते. 13 धावा धाफलकावरती लागत आहेत, 14 धावा धाफलकावरती लागत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना रिन्यू घेतलाय तर ठीक आहे. तर थर्ड अंपरच्या भूमिकेत कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. तर यशवंतजी महापदे असतील, ज्येष्ठ खेळाडू भगवानजी उतेकर वावे चिंचाडवाडी गावचे सुपुत्र आहेत, यांना विनंती असेल जो योग्य तो निर्णय दिला जाईल तोपर्यंत आपण एक संधी देऊ डीजे ऑपरेटर कांबळे साहेबांना, मॅन फ्रॉम ठाणा. हॅलो हॅलो नॉट आउट आहे. तर योग्य तो निर्णय दिला जाईल आणि संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. तर शेवटचे 8 चेंडू शिल्लक असतील. विजयासाठी 10 धावांची गरज. संघाची धावसंख्या होते 14 या आकड्यावरती. तर सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. पुढचा चेंडू सूरज, चांगला फटका मारलाय, चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. 2 धावेचा इशारा येतोय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते, 2 ने वाढते. 16 धावा धाव फलकावरती लागतायत. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, आलेल्या सर्व संघांचं, आलेल्या सर्व मान्यवर व्यक्तींचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. आमच्या भगिनी, आमच्या निवेगावचे ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग इथं उपस्थित आहे, त्यांचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर 16 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही विजयासाठी 8 धावांची गरज. पुढचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. दुसरं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 15 या आकड्यावरती, 17 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 6 चेंडूत विजयासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. डीजे आणि निर्णायक मधलं तिसरं आणि स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज अमेय प्रणय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, एक चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन पाहायला मिळते. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. पुढचा चेंडू, कुटुंबाचा चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आहे. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होते, 1 ने वाढते. संतोषजी मेस्त्री साहेबांनी या शृंखलेसाठी 2500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं. त्यांचं देखील आमच्या देणगी दिलेले आहे, तरी त्यांचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 6 धावांची गरज. 5 चेंडू 6 धावा. एखादा दुसरा जर फटका आला तर नक्कीच जय गणेश पोसरे हा संघ विजयाच्या वाटेवरती जाऊन ठेवतोय. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू येतोय. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. संघाची धावसंख्या होते 20 धावा धावफलकावरती लागतायत. अजूनही 4 धावांची गरज असेल. 4 चेंडू 4 धावांची गरज. कारण क्रिकेट एखादा जर चेंडू जर डॉट आला
तर नक्कीच मला वाटतं तलवट ग्रामीण स्टार हा संघ विजयाच्या बॅकफुटवर तर येऊ शकतो, तर एकेरी दुहेरी धावा घेऊ शकतो. तर जय गणेश पोसरे संघाचा फलंदाज चांगला फटका मारलाय पॉइंटच्या दिशेने. झेल मात्र तिथं सुटतोय. फलंदाज दुसरी धाव घेण्याचा इरादा सफल होतोय आणि गडी धावबाद होतोय. फैजलला माघारी परतावं लागतंय. या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 21 धावा धापलकावरती लागतंय. डीजे गडी धावबाद होते. फैजलला माघारी परतावले. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, कारण आम्ही मगाशी सांगितलं होतं की अजूनही विजयासाठी 3 चेंडू 3 धावांची गरज. 3 चेंडू 3 धावांची गरज असेल. एखादा चेंडू डॉट गेला तर नक्कीच तलवट ग्रामीण स्टार हा संघ बॅकफुटवर तर येऊ शकतोय, कारण एखादी दुहेरी धावेनी संतगतीने चाललेला असलेला हा सामना आहे. कारण जय गणेश पोसरे संघ म्हटलं की एक आपल्या 15 गावातील दादा संघ. पुढचा चेंडू अकोट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातोय मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतोय 2 धावेसाठी. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते 23 धावा धावफलकावरती लागतायत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयासाठी 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धाव. रुपेजी पालांडे त्याचप्रमाणे प्रवीण महापदी मला वाटतं थोडेसे घाबरले होते, कारण पोसरे विरोधात तलवट ग्रामीण स्टार. कारण क्रिकेट म्हटलं की सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. जो हुकला तो हरला आणि जो ठोकला तो जिंकला. स्पर्धेचा नियम आहे. कारण एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले. एक मोठी लढत सेमीफायनलचा सामना आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो उद्या अंतिम फेरीत म्हणजे फायनलसाठी रवाना होईल, याची नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू 2 चेंडू 1 धावेची गरज. चांगला फटका मारलाय पॉइंटच्या दिशेने आणि जय गणेश पोसरे संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि तलवट ग्रामीण स्टार संघ आपण इथे आलात, चांगल्या प्रकारची खेळी साकारली. तुमचं देखील आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातंय. महेशजी मापदी. हॅलो. या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम आणि हा उपक्रम जो साजरा केला जातोय, खरोखरच यामध्ये सहभागी सर्व संघांचं, ज्या संघांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलाय, जे संघ यामध्ये पराजित जरी झाले असले तरी सुद्धा त्यांना पुढील सामन्याकरता शुभेच्छा. आणि जय गणेश पोसरे या सामन्याने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे फायनलमध्ये, तर त्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आज पूर्ण दिवसभर ज्यांनी या बाउंड्री लाईनचा ताबा घेतला ते म्हणजे आमचे भास्कर काका महापदी यांचं खूप खूप असं अभिनंदन. सोबतच त्यांची टीम वसंत महापदी, त्याचबरोबर अरविंद आणि अजितजी शिंदे, त्याचबरोबर दुर्गेश महापदी, भरत, त्याचबरोबर कुणाल, या सर्वांचं, त्याचबरोबर ही सर्व जी आपली लहान मुलं मंडळी आहेत त्याच्यामध्ये सरस, समर आहे, सार्थक आहे, वेदांत आहे, आयुष्य आहे, ही सर्व जी मंडळी आहेत या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी अजय राजमाने यांच्याकडून 501 रुपये तुमच्या संघाला या ठिकाणी बक्षीस जाहीर झालेलं, त्यांनी घेऊन जायचंय. अच्छा, गावी देणार आहेत ते. तलवट ग्रामीण स्टारच्या कर्णधारांनी या ठिकाणी येऊन सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता शेवटचे उद्या 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकाला पात्र होतील ना तलवट. त्यानंतर तलवट ग्रामीण स्टार हा संघ उद्या 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकासाठी पात्र होईल. आता ते उद्याच्या फेरीवरती अवलंबून आहे. तर त्यांच्या त्याचबरोबर फैजल यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि मागच्या आणि आताच्या अशा दोन्ही मॅच मिळून मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी साजरा होणार आहे.